IPL क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन बेटिंग प्रकरणात गुरुवारी आणखी तिघांना अटक करण्यात आली। त्यामध्ये भाजपचे इचलकरंजीतील नगरसेवक नितेश किरण पवार उर्फ गोट्या वय 36 राहणार नवीन कोल्हापूर नाका, मनीष भरत सांगावकर वय 32 राहणार गणपती कट्टा व सचिन सदाशिव हरगापुरे वय 24 राहणार बावडेकर मळा अशी त्यांची नावे आहेत। बेटिंग प्रकरणामध्ये थेट नगरसेवकाचा संबंध उघड झाल्याने शहरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणात सुमारे 26,28,000 रुपये किमतीचे 104 संगणक संच जप्त करण्यात आले असून आज अखेर 9 जणांना अटक करण्यात आली आहे, तर 86,93,230 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी पत्रकार बैठकीत दिली। दरम्यान या प्रकरणात अटक केलेल्या तिघांना तसेच यापूर्वी पोलीस कोठडीत असलेल्या 6 जणांना न्यायालयासमोर हजर केले असता 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। शहरात IPL क्रिकेट सामन्यावर बेकायदेशीररित्या मोठ्या प्रमाणात बेटिंग व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या पथकाने 25 मे रोजी इंडस्ट्रियल इस्टेट परिसरातील एका चप्पल गोदामावर छापा टाकत अमेय विलास बडवे वय 32 राहणार प्रियदर्शनी कॉलनी, गणेश प्रकाश पाटील वय 27 राहणार मुरदुंडेमळा, अभिजित विलास बडवे वय 30 राहणार प्रियदर्शनी कॉलनी, उत्तम सिंग प्रताप सिंग बग्गा वय 38 राहणार गणेश नगर गल्ली नंबर 4, याकूब अब्दुल मुजावर वय 47 राहणार मखदूम दर्ग्याजवळ व रिषभ उमेश पाटील वय 26 राहणार मिरची कट्टा जवाहरनगर या 6 संशयितांना अटक केली होती। त्यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा तपास करताना त्यामध्ये प्राथमिक तपासानुसार 17 आरोपी निश्चित झाले आहेत। त्यामध्ये गुरुवारी नगरसेवक नितेश उर्फ गोट्या पवार, मनीष सागावकर व सचिन हरगापुरे या तिघांना अटक करण्यात आली। तपासामध्ये मुख्य आरोपी अमेय बडवे याच्या गोदामामध्ये ऑनलाईन बेटिंगसाठी वापरण्यास आणण्यात आलेले 104 संगणक संच जप्त करण्यात आले आहेत। या बेटिंग प्रकरणाचा संपूर्ण तपास करून बेटिंग घेणाऱ्यांपासून बेटिंग लावणाऱ्यापर्यंत सर्वांचा शोध घेतला जाणार आहे। या प्रकरणाची पाळेमुळे खरून काढली जाणार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक जाधव यांनी दिली। यावेळी DYSP विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड उपस्थित होते। नगरसेवक नितेश पवार याला बेटिंग प्रकरणी अटक झाल्याचे समजल्यानंतर भाजपच्या अनेक नगरसेवकांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाठले, तर अनेक कार्यकर्ते दिवसभर पोलीस स्टेशन आवारात गर्दी करून होते। इचलकरंजी IPL सामन्यावर बेटिंग सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचा तपास करून कारवाई करण्यासाठी तब्बल 30 ते 35 दिवस माहिती घेण्याचे काम सुरू होते। पूर्ण माहिती मिळाल्यानंतरच ही कारवाई केली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक जाधव यांनी दिली। जो मुख्य आरोपी आहे त्याच्या तपासामध्ये आपल्याला 104 संगणक त्यानं त्या ठिकाणी IPL बेटिंगसाठी खरेदी केलेले होते। असे संगणक त्या ठिकाणी आज आपण सकाळी जप्त केलेले आहेत आणि असा एकूण मुद्देमाल 86,93,000 इतका या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला आहे। या गुन्ह्यामध्ये एकूण 9 आरोपींना अटक करण्यात आलेली असून टोटल 17 आरोपी सध्या निष्पन्न आहेत आणि उर्वरित आरोपींचा देखील शोध घेऊन त्या ठिकाणी आपण आरोपींवरती कारवाई करणार आहे। आणि गुन्ह्याच्या तपासामध्ये आणखी जर आरोपी निष्पन्न झाले तर तसे आरोपी ॲड करून त्यांच्याकडे तपास करून या गुन्ह्याच्या मुळापर्यंत जाण्याचा तुळशी बागाचा प्रयत्न आहे। याची व्याप्ती राजस्थान, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामध्ये किंवा कर्नाटकमध्ये व्याप्ती आहे का? सदर गुन्ह्याचा जो बेस आहे तो मूळ या ठिकाणी इचलकरंजीमधले सर्व मुख्य आरोपी आहेत, परंतु यांना मदत करणारे काही आरोपी हे बाहेर राज्यातील, बाहेर जिल्ह्यातील त्या ठिकाणी असण्याची शक्यता आहे आणि तसा तपास सुरू आहे। जशी माहिती मिळेल त्या पद्धतीने तपासामध्ये पुढे कारवाई करण्यात येईल। त्यांची मोडस ऑपरेटी कशी असेल म्हणजे IPL घेण्यासाठी? यांनी एक ॲप्लिकेशन तयार केलं होतं पार्क 247 नावाचं, तर त्या ॲप्लिकेशनवरती ते जर मास्टर ID असेल तर त्याच्या अंतर्गत खाली युजर्सना ते ID पासवर्ड द्यायचे आणि मग ते युजर ID पासवर्डचा वापर करून IPL सामन्यातील बेटिंग त्या ठिकाणी लावत होते आणि तो व्यवहार जो आहे तो एकतर कॅशद्वारे व्हायचा किंवा ऑनलाईन व्यवहार व्हायचा आणि अशा पद्धतीनं हारल्यानंतर किंवा जिंकल्यानंतर ते संबंधित युजर्सला ती रक्कम दिली किंवा घेतली जायची। म्हणजे अब तक इसमें हमने निष्पन्न किए हुए और
9 जो एक्यूज है उनकी जो कार्रवाई है इसकी चल रही है और आगे जाके जो भी आरोपी निष्पन्न हो जाएंगे उनको फोटो अपलोड झाला